नमस्कार. अध्याय 25. अधिक मास महात्म्य. श्री गणेशाय नमः. ऐका भाविक जनसकळ, मल महात्म्य अतिरसाळ. श्रवण केलिया तात्काळ, झडे कलिमल निजनिष्ठे. साक्षात लक्ष्मीनारायण, तयाचा संवाद जाण. येर लापनिका नव्हे जाण, करा श्रवण भावार्थ. श्री विष्णू साक्षात आपण, लक्ष्मी ते म्हणे ऐकवचन. मलमास परम पावन, करी श्रवण शुभानने. सकळ तीर्था माझी प्रयाग पूर्ण, किंवा शस्त्रा माझी सुदर्शन. वेदा माझी सामवेद जाण, श्रेष्ठपण तयाते. व्रता माझी एकादशी, सप्तपुरी माझी काशी. उत्तम स्नान गंगेसी, भागीरथीस जेवी घडे. पुराणा माझी श्री भागवत, अर्था माझी भगवत गीतार्थ. शास्त्रा माझी वेदांत निश्चित, मासात मलमास हा. या माझी उत्तमोत्तम प्रकारी, संपूर्ण दानाते जो अंगीकारी. सदा सर्वदा मनोच्छाव स्वीकारी, तरी जन्म फेरी निवारे. स्नानदान होम जप, स्वाध्याय ऐसे जे तप. मलमासी करिता अमुप, तरी नासे पाप तयाचे. दीपदानादी विप्रसेवन, भावे कीजे ब्राह्मण संतर्पण. दानवस्तू कीजे दान, तरी पावे सदन तो माझे. तयाचे शुष्क अथवा घोर, पातकांचा मी न करी विचार. भस्म करी मी समग्र सत्वर, नाही उशीर मज लागी. ऐसे वचन नारायणाचे, आकर्णुनी लक्ष्मी वदे साचे. स्वामी या महिमान याचे, अधिकाधिक ऐकिले. हे स्वामी जनार्दन सर्वेश, यथाशक्ती आचेरे जो दानास. तरी इतुके पुण्य प्राप्त होय त्यास, नवल वचनास वाटतसे. तरी स्वाभाविक कवणाला, शक्तीनुसार दानधर्म घडला. कोण पावन कोण उद्धारला, पाहिजे कथिला वृत्तांतू. ऐकूनी ऐसे उत्तर, बोलता झाला सर्वेश्वर. म्हणे कथानक परिकर, श्रवण करी शुभानने. ऐक कमळ लक्षणे वरदे, पुरातन इतिहास शुभदे. अरुंधती आणि पार्वती संवादे, सुखप्रद श्रवण करी. एकदा कैलासाप्रती, जाती झाली अरुंधती सती. नमोनिया पार्वती प्रती, अनुवादा संतोषे. तव तो मलमासाचा दिवस, प्राप्त होता त्या समयास. अरुंधती वदे देवीस, ऐक वचनास माझिया. तू तव जगत्त्रय जननी, साक्षात आदी भवानी. सदा वससी सान्निध्यानी, खटवांग पाणी वश्य केला. कवण पुण्याची या कोटी, पूर्वी आचरलीस गोमटी. ते मज निवेदी हातवटी, बोलता होती लाजे मी. मी तव ऋषी भार्या सत्त, तुझ लागी सर्व असावे श्रुत. परी नेणतेपणे असे पुसत, न यावे कोपाते मज लागी. मास पक्ष वर्षे 3, कोठे नव्हे तुझे आगमन. टाकूनिया कैलासा भुवन, कोठे न जासी शुभानने. वृद्ध भ्रतार सदांचा पाही, भस्मोद्धारण सदा देही. सुगंध द्रव्याची वार्ता नाही, लवथवीत गजचर्मे. उदक प्राशना तुंबिनी फळ, भक्षावया पात्र नरक पाळ. ऐसे असे परी त्रैलोक्य पाळ, म्हणती अचळ अविनाशी. ऐसे अविनाश काशी, कवण पुण्य जोडले तयासी. ते कृपा करुनिया मजसी, संकलित अर्थासी वधावे. ऐकूनी अरुंधतीचे वचन, देवी करी हास्यवदन. मग वदली जाली आपण, गौरी रमण तोष खजे. मग वदतसे पार्वती सती, ऐके बाई अरुंधती. भरता आमुचा भोळा पशुपती, स्नेहे मजप्रती पाळीत. जेवी पुत्रा लागी कृपाळू माता, स्नेहवृद्धी प्रती पाळिता. तेवी माते भोळा नाथा, कृपा करीत स्नेह भरे. भ्रताराची कृपा परिपूर्ण, असलिया तुझे नाठवे जाण. माहेर नाठवे तिये लागून, भ्रतार पूर्ण स्नेहाळू. नाना परी विनोदे रीती, समयी संतोषवी मज प्रती. हे तव पूर्वीची रीती, तेही पद्धती वेगळीच. मी असता पितृगृही, कुमारी दशा प्राप्त देही. ऐसे असता एके समयी, दुर्वास आले भेटीसी. तपिया माझी शिरोमणी, महाराज तो दुर्वास मुनी. तेणे माझी या पितया लागुनी, निवेदिली कहाणी ते ऐका. मलमास महिमा परिकर, मुनी रावो वदला अपार. तेथेच मी होऊनी तत्पर,
श्रवणरंध्री आकर्णिले. मग तेथेची बैसला हेत, मीही आचरे नित्यानित्य. संपूर्ण साधिलेसे व्रत, पिता करवीत उद्यापन. तया पुण्ये करून जाण, प्रसन्न झाला त्रिनयन. अर्धांगी ठाव देई म्हणून, वदता तथा असतु ऐसे म्हणे. तोची व्रत फरबाहो फळला, शंकरा ऐसा प्रति प्राप्त झाला. मलमास महिमा परिकर, न भूतो न भविष्यती. ऐसे सांगता पार्वती, बोलती झाली अरुंधती. म्हणे कृपा करुनी मजप्रती, व्रत पद्धती निवेदी पै. मी व्रत संपादीन, भावार्थे जाण आचरेन. विना व्रते दाना विण, निरर्थक जाण जन्म हा. ऐसे बोलता विनयवाणी, ऋषी भार्या शिरोमणी. मग बोलती झाली भवानी, तेची श्रवणी परिसवू. पार्वती म्हणे शुभ कल्याणी, ऐक हो माये साध्वी शिरोमणी. मासा माझी प्रतिदिनी, ऐक अरुंधती सुशिळे. द्वादशी संक्रांती पाही, त्या विभागिल्या मासाच्या ठाई. प्रतिमासा ते पर्वे सर्वही, पुण्य देही आचरती. परियामल मासाच्या ठाई, संक्रांतीये ठावेचे नाही. म्हणून असकृत पाही, म्हणती जाण निश्चयसी. म्हणून पर्वकाळ उत्तमोत्तम, येथे कीजे दान धर्म. तेणे योगे पार्वती रमण, निजधाम वैकुंठी. येथे जे जैसे दान कीजे, स्नानविधी आचरिजे. तैसे तैसे फळ पाविजे, सायास न करिता अनायासे. ऐसे वाक्य वदता गौरी, येरी मागुती नमस्कारी. मस्तक ठेवी चरणांवरी, म्हणे कृपा करी स्वामिनीये. तरी मलमहिमा अनुपम्य, मज निवेदावा संपूर्ण. तुम्ही केले व्रत तेही जाण, करावे कथन मज लागी. स्वयमी अंगीकारीन, तया व्रता लागी आचरेन. इतुके देई कृपादान, करी पावन जननीये. ऐकोनी ऐसिया वचनाते, उमा निवेदितसे तियेते. म्हणे ऐके संपूर्ण व्रताते, जे मी आचरले भामिनी. तैची कथित्ये तुझ लागून, प्रातःकाळी स्नानाते सारुनी. चंद्रमौळी ते नमस्कारुनी, बैसे पूजनी आदरे. षोडशोपचार पूजा समस्त, साहित्येसी यथास्थित. काही न्यून पदाराथ, उणे पडो नेदी सर्वथा. मग अश्वात्थास्थळी आसन, घालून बैसे निवांत मन. तेथे गौरी पंचकाते स्थापन, करी पूजन यथाविधी. गौरी पंचक माझिये माते ते, मज आंदण दिधलेसे तियेने. करी तसे तेची मी पूजन, भाव धरुनी अवधारी. पंचामृत पूजा सोपस्कारी, नित्य पूजिती पंचगौरी. धूप दीप पुष्पे नाना परी, अर्पी निर्धारी पूजनी. सौभाग्यादी वस्त्रे कज्जल, अर्पी दक्षिणेसी फलतांबूल. नैवेद्य षड्रस सुपरिमळ, अर्पी निर्मळ भावार्थे. ऐसी पूजा संपूर्ण मासवरी, करी तसे जाणमी सुंदरी. मग उद्यापना ते स्वीकारी, तेही परी अवधारी. पाचारुनी विप्र पंचकाते, सहदंपत्यासी तयाते. वस्त्रे अलंकारादी सहिते, भोजनाते षड्रस. ऐसे करिता उद्यापन, विप्रे दिधले आशीर्वचन. अक्षयी सौभाग्य नव्हे खंडन, साधिले पूर्ण व्रतासी. ऐसे संपूर्ण मासवरी जाण, मौनेची एकभुक्त करुनी. व्रत साधिले संपूर्ण, फलपूर्ण प्राप्त झाले. ऐसे व्रत माझिया आनंदाचे, तू ते निवेदिले आजी साचे. जरी आचरसी नेमाचे, फलतयाचे प्राप्त होय. हे व्रत करीती ज्या नारी, त्या पुत्र प्रसवती संसारी. अक्षयी सौभाग्याची परी, लाहे संसारी परिसाते. संपूर्ण व्रत प्रभावी ऐसा, अरुंधतीने आकर्णिला सौरसा. नमोनी उमेच्या चरण रजसा, पुसोनी गुहा पातलीसे. स्वगृही जाऊनी या त्वरे, व्रतारंभ करीतसे आदरे. पूर्ण होताच निर्धारे, अखंड सौभाग्य ते पावली. ख्याती जिची त्रिभुवनी, पूजिती जिते सुरवर मुनी. या व्रताची ऐसी करणी, तुझ लागोनी कथी येली. ऐसा इतिहास पाही, लक्ष्मीप्रती वदये शेषशायी. अरुंधती पार्वती संवाद पाही, वदला स्वदेही नारायण. तोची कथा भाग आघवा,
निवेदिला श्रोतिया सर्वा, भावे करुनी आचरावा, मग पहावा प्रत्ययो. ऐसे हे गौरी पंचकव्रत, पूजा करावी नेमस्त, तेणे सौभाग्यवर्धन स्त्रियांस, पावे निश्चित आदरेसी. आता अविश्वास अंतरी, ग्रंथीन धरावा निर्धारी, तेची वर्णू आता बरी, कथा बरी उत्तराध्यायी. जे विश्वास न मानिती ग्रंथास, तयाची व्यवस्था कैसी असे, तेची परिसा सावकाश, पुढती प्रसंगास आदरे. जे बोलिला स्वये नारायण, तेची कथू श्लोकाधारे करून, म्हणोनी न करावा अनुमान, मानावे वचन दासाचे. स्वस्ति श्रीमल महात्म्य ग्रंथ पद्मपुराण सारोद्धार संमत मनोहर सुत विरचित 25तमोऽध्यायः.